तेलंगणा पोलीस येऊन 11 तारखेला रात्री 11 वाजता ओडसामध्ये म्हणजे महाराष्ट्र हद्दीमध्ये येऊन त्यांनी गाड्या बंद केल्या, म्हणजे वाहतूक बंद केली आणि 48 ते 50 तास झाले आज इथं पूर्ण 2 ते 4 किलोमीटर लाईन लागलेली आहे। मी अधिकाऱ्याशी तेलंगानाच्या अधिकाऱ्याशी बोललो तो पब्लिक को तकलीफ हो रहा है, रोड ख़राब है करके हम गाड़ियाँ बंद कर दिए करके ऐसे बोल रहे हैं। ये सबसे गलत काम है। कुछ न कुछ उसके पीछे कोई पॉलिटिक्स हो या कोई राजनीति हो या समझ में नहीं आ रहा है। ये तो इंडिया में ऐसा कहा होता नहीं, ये तेलंगाना में कैसा चल रहा है, ये सबसे गंदा काम है। हम हैदराबाद वाले हैं, तेलंगाना राज्य के। रायपुर गया था छत्तीसगढ़, वहाँ खाली करा, फिर लोड भर के आ रहे थे रिटर्न। यहाँ पर अपना महाराष्ट्र में या तेलंगाना बॉर्डर के करीब में, दोनों के बीच में या नदी के पास, ये तेलंगाना बॉर्डर नहीं होता, यहाँ पर महाराष्ट्र बॉर्डर है। इसमें आके तेलंगाना राज्य का पुलिस आके यहाँ गाड़ी का रुका के सबको परेशान करने लगा रहे। उपसरपंच या नात्याने असं बोलतो की ज्या गाड्या आंध्रातून इथं पास करून राहिल्या आणि जे तिकडून रायपूर आणि तिकडल्या येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या इथे महाराष्ट्राच्या अंदरमध्ये येऊन बॉर्डरच्या अंदरमध्ये येऊन रोखून राहिले। त्याच्यामुळे चुकीचं आंध्र शासनाचं चुकीचं धोरण आहे, हे आम्हाला कडून चुकलेलं आहे। सरपंच साथ आहेत, माझ्या गावकरी प्रतिष्ठित नागरिक आहे, सगळे आम्ही लोक येऊन या ठिकाणी असं सांगा, कारण आमच्याही गावाला नाहक त्रास होऊन राहिलेला आहे। त्याच्यामुळे हे थोडंसं शासनानं लक्ष दिलं पाहिजे, तातडीनं लक्ष द्यावा अशी आमची अपेक्षा विनंती आम्ही त्यांना करतो। पोडसा येथील मागील उपसरपंच या नात्याने या जो प्रकार घडला 24 तासापासून त्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे जे आंध्र महाराष्ट्र बॉर्डरच्या जे गाड्या ट्रकात जाम होत आहेत ते आंध्रवाले पोलीस महाराष्ट्र बॉर्डरमध्ये येऊन ट्रकात जाम करत आहेत आणि आमच्या पोडशा गावाला त्रास होत आहे। तर हे चुकीचं धोरण आहे, तेलंगणा सरकारचं चुकीचं धोरण असून आणि जास्तीत जास्त पोलीसवाल्याचं चुकीचं धोरण आहे। याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनच नाही असा याच्यामधून सिद्ध होऊ शकते। म्हणून तेलंगणा सरकारनं असं मी सांगू शकतो की जोपर्यंत तेलंगणाची बॉर्डर आहे तोपर्यंतच तेलंगणा पोलीसवाल्यांनी हद्द आपली सांभाळावी, अन्यथा आपल्या महाराष्ट्रामध्ये हस्तक्षेप करू नये एवढंच मी त्यांना विनंती करतो। थांब।